नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मटार क्रिस्पी नगेट्स। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मटार, बटाटे, रवा, ताक, मीठ, जिरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, तेल, चाट मसाला आणि गरम मसाला। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल घालून त्यात थोडंसं जिरं ॲड करायचं। जिरं छान तडतडलं की त्यात आपण ताक घालायचं आहे। जेवढं आपण ताक घालणार तेवढं पाणी सुद्धा ॲड करायचं आहे। मला रवा घालायचा आहे। रवा असं छान हलवत राहायचा म्हणजे त्याचे गोळे होणार नाही। छान असा गोळा तयार व्हायला पाहिजे, जे आपण इथे क्रिस्पी रोल्स बनवू शकतो। क्रिस्पी नगेट्स। हा गोळा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड करण्यासाठी। एका बाउलमध्ये बटाटे स्मॅश करून घ्यायचे। बटाटे आणि वाटाणा स्मॅशरमध्ये स्मॅश करून घ्यायचे। त्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट टाकायची। म्हणजे सगळं मिश्रण स्मॅश करून घ्यायचं। गरम मसाला, चाट मसाला, चवीपुरते मीठ ऍड करायचे आहे। स्टफिंग आहे ते आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे व त्याला प्रेस करायचं। तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला कसाही शेप देऊ शकता। एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे एका साईडने व आपण एका साईडला रोल करून घेऊया। कढईमध्ये तेल तापलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपण अशा प्रकारे हे असे रोल्स बनवून घ्यायचे आणि आपण आता फ्राय करून घेऊया।
पाहू शकता असे छान असे लालसर खरपूस आपण भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले मटारचे नगेट्स छान प्रकारे तयार झालेले आहेत. तुम्ही मुलांसाठी टिफिनमध्येही देऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.